तेरे को इंजेक्शन दिया है. कौन सा इंजेक्शन दिया है? लंगड़ा है. नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. वाजलेत संध्याकाळचे 7 असं मला वाटते. थांबा परत एकदा कन्फर्म करूया. ओके, 7:34 आपण चाललो आहोत तेवढ्यात. आज आहे संकष्टी आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण लेट करतोय संध्याकाळी. अचानक मनात आलं ब्लॉग स्टार्ट करूया, तर ब्लॉग स्टार्ट करूया भाई. आणि ब्लॉग स्टार्ट करायची आयडिया पण कुठून आली तर सोहर्ष करत होता भाई ब्लॉगिंग. आणि थोड्या दिवसानंतर तुम्हाला सोहर्षचे पण ब्लॉग दिसणार आहेत असं मला वाटायला लागलंय. कारण तो ना ब्लॉगिंगच्या बाबतीत ना खूप असा एकदम सिरियस व्हायला लागलाय. ब्लॉगिंग त्याला ब्लॉग बनवायचे आहेत ना रे. ब्लॉग बनायचे आहेत ना तुला? हा, कोणासारखे? आणि तू कोणाचे बघतोस ब्लॉग्स? कोण पण नाव काय त्याच्यात? कोण छोटा कोण तो? हा, तर त्याला कुणाली बनायचं आहे भाई. तर हे बघा, हा पण तयार झालाय ह्याना पण तिकडे तयार होते. आते वगैरे सगळी तयार झालीत आणि आता आपण चाललो आहोत आपल्या गावातल्या देवळात रामेश्वराच्या. तिथे जाणार आहोत, आशीर्वाद वगैरे घेणार. तर चला तुम्हाला घेऊन जाऊया तिकडे. गणपती मंदिरात ना? मला वाटलं रामेश्वर मंदिरात. तर सॉरी, आपल्या प्लॅनमध्ये चेंज आहे. आपण रामेश्वराच्या नाही, आपण गणपतीच्या मंदिरात चाललो. तर चुकून मी बोललो रामेश्वर म्हणून. ये क्या देख रहा है? क्या तू अभी मैजिक दिखाता हूँ. दिखाया ना क्या कर रहा है? अभी तो किए ही पूजा कर रहा है. क्या कर रहा है बाबू? आता आपण निघणार आहे. चला. ये इसका तो थोड़ी देखो, ये तो हार गया. मोटू पतलू मोटा है मोटिया. हम तैयार हो गए. ये भी तैयार है, ये भी तैयार है. ये देखो तैयार है बेटा है. हम देखो कुनाली देख रहे हैं. ये देखो मेरा बाबा चल जा रहा है. तो चाललाय घरी. मोबाईल वरती आहे तो दिसणार. लाईटीचा उजेड बघला. ओय टाकून दिले बंद होते ते वाईट केले. ये देखो, ये क्या जा रहा है रे? ओए, किधर जा रहा है रे? बाय बाय, टाटा, गुड नाइट. अभी क्या करना है वो कर दे. ये गया. ये चुप. तू नहीं गया? मैं क्यों जाऊँ? मैं मंदिर में जा रहा हूँ. काय म्हणतोस? काय म्हणत होतास तू? कोण मोठा? तू. कोणामध्ये? माझ्यामध्ये. कोणामध्ये? तुझ्यामध्ये आणि कोणामध्ये? रोशनमध्ये. तुझ्यामध्ये आणि रोशनमध्ये कोण मोठा आहे? तू. रोशन. तू. अरे माझ्यामध्ये आणि रोशनमध्ये मी मोठा आहे. तुझ्यामध्ये आणि रोशनमध्ये कोण मोठं आहे? रोशन. आणि यामध्ये आणि तुझ्यामध्ये? आया. ठीक आहे. आणि युवी मध्ये आणि तुझ्यामध्ये? मी. नाही, युवी. हा, वियान आणि तुझ्यामध्ये? मी. तू मोठा आहे नक्की? ठीक आहे. काय ते? अरे वा, उकडीचे मोदक. वा दाखव बघ, प्लेट दाखव. कसा आहे रे बाबू मोदक? नक्की चांगला आहे? अरे मगाशी बरा धावत होता आणि आता घरात लग्नाची अँटिक दाखवतोय. हा, कसा आहे मोदक? मोदक कसा आहे दाखव. अरे तुला कसा वाटला? तुझा चांगला. तो पहले ही बताए. आ जाओ जल्दी आ जाओ. आवाज देते का आता? कोण
चला टाक चल का बस. इकडे बसा बस नंतर 2 काठी लावूया त्या काठीवरून सरकन खाली जा. काठी लाव का नाही लावलं असतं नातू क्या खातो प्रज्वल बाबूचा हात धरा. नातू क्या खातो ए प्रज्वल त्याला पकड त्याला थांबव बाबूला. भाई आपण गाडी बघा बरोबर रस्त्याच्या साईडला इकडे पार्क केली आहे. ही बघा आईला कुत्रा भोकला मी घाबरलो या सिरियसली. तरी बघा रस्त्याच्या साईडला पार्क केली आहे आणि तिथे आपलं मंदिर. त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. चला सगळी केलीत फक्त आपण राहिलोय. चल ये असं का क्या बोलना है आपका? कुछ भी नहीं. कहाँ से जाके आ रहे हो तुम? तर भाई आता आम्ही आलोय देवळातनं नैवेद्य वगैरे दाखवून देवाला मोदक वगैरे देऊन. हे बघा परत आपल्या गाडीजवळ गाडीला पार्किंग लावून ठेवली. बाई इकडनं समोरनं ना 2 व्हीलरवाले उलटे येत आहेत ना म्हणून साईडनं आरसा बिरसा उडवतील म्हणून आरसे पण फोल्ड करून ठेवले. इकडून काय दाखवू सांग. तेरे को इंजेक्शन दिया है. कौन सा इंजेक्शन दिया है? लंगड़ा है ते बघ कोण धरा आहे का धरा धरा आहे का धरा जा जा. ते बघ काळे आहेत ते बघ खाली जा. तर बघा आपण इथून गाडी लावली. आपण आता यांना दरवाजा उघडायला भेटणार नाही म्हणून ही दोघं थांबली आहेत बघा वाट बघत. आपण कधी एकदा गाडी बाजूला काढतोय नाही तर इकडे आपटणार दरवाजा. नाव लिहिता पटकन लिही. हा अरे वा इतक्या लिहिलास तरी खूप झाला. शिकलास काहीतरी. एवढा देता लिहू एवढा देता. ए दरवाजा उघडू नको थांब गाडी घेतो पुढे थांब. आम्ही गाडीत आलोय पण रोजचा विषय मोबाईल कुठे हरवला. देवळात आणलेला मी मोबाईल आणलेला आहे. आणि एकदा विचार शोध आता खरी रवलो. तू कोणाला लावलाय? मी काय सांगितलं तुला तो कोणासोबत बिझी असणार म्हणून. घरीच असणार फोन. तर भाई आपला देवळानंतर नेक्स्ट स्टॉप झाला कुठे माहिती आहे बघा आईस्क्रीम पार्लर मध्ये. ते सुद्धा हिंदू कॉलनीत. बरोबर आहे बघा. मॅड झालास काय तू खराच सिरियसली घेतलं का प्रज्वल सकाळी 7च्या गाडीनंतर ना. तर भाई आपला नेक्स्ट स्टॉप झाला कुठे माहिती आहे बरोबर आईस्क्रीम. ए ऐक ना असं काय करतोस शांत बस. असं करतोस तू बरोबर कॉकटेल घेण्यासाठी सगळ्यांसाठी. तर आता आपण 14 नाही किती सांगला 14 कॉकटेल सांगलीत. माणसं बघा किती आहेत मोजा 6 माणसं गाडीत फक्त. 2 खाणार आहेत 2. नाही अजून पण माणसं वाट बघतायत आमची तिकडे घरी त्यामुळे त्यांच्यामुळे. हा सांग किती सांग. 1 2 3 4 5 6 7. अरे वा 7 पर्यंत तुला बोलता येतं. वा 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 नवीन अचिव्हमेंट बाबूने अनलॉक केली. वा 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 वा. तर आता आपला प्लॅन दुसरा असा आहे की कॉकटेल घेऊन आपण आता मासे घेणार आहोत. जे की आपण पार्सल सांगितले. मासे फक्त माझ्यासाठी आणि ह्याच्यासाठी कारण बाकीच्यांना जेवण नको आहे. आणि आपण हंडी पण सांगितली पार्सल. काय पाहिजे बुद्धी उघडली. हो शाळेत तिची बुद्धी उघडत नाही. सुट्टी पडल्यावर तिची बुद्धी उघडली फक्त. हा तर आता तिथे नेक्स्ट आपण जाणार आहोत. नेक्स्ट स्टॉप आपला मच्छी घेण्यासाठी. काय म्हणतो. तर भाई इथे घेतलं आपण आपलं जेवण पार्सल. हे बघा सगळी आशेने बघतायत तोंडावरती. आणि ह्या हॉटेलमध्ये घेतलं हिल रूफ मध्ये. हे घ्या. कोण पकडणार? घट्ट पकडला. आता सोनू तिकडेच बघा. आता इकडे येऊ नको. मासा वास आला तुला माशाचा. तर भाई फायनली आपण आलोय आपल्या घरी. हे बघा वाजलेत बरोबर रात्रीचे 10. आपल्याला जेवण वगैरे घेऊन येईपर्यंत वाजले 10 यार. आपला प्लॅन होता जेवण वगैरे घेऊन घरी आणून ठेवून आपण जाणार सावंतवाडीला.
पण आपला प्लॅन फिसकटला म्हणजे काय झालं, आपल्याला वाजलेत 10 पार्सल घेऊन येऊन घरी येईपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण सावंतवाडीला जाणार, नंतर येऊन जेवणार आणि त्यानंतर सोळसला नेऊन कुडाळला सोडणार. हे सगळ्या गडबडीत वाजणार रात्रीचे 1-2. त्यापेक्षा म्हटलं आता घरीच थांबूया, मस्तपैकी घरीच TV वगैरे बघूया, जेवूया वगैरे आणि करूया ह्या ब्लॉगला जेवल्यानंतर एंड. तर बाकी सगळी जेवण वगैरे घेऊन गेलीत पुढे. आपण तिकडे गाडी लावली ती बघा आपली. आणि तिकडनं आता हे आपलं उरलेलं मोबाईल, पॉवर बँक वगैरे घेऊन आता आतमध्ये जातोय. तर भाई हे आपलं जेवण बघा. हा हे सुरमई इथे आहे, प्रॉन्स म्हणजे बघा हे प्रॉन्स. आणि मी ह्याला भरवतोय मस्तपैकी, हा जेवतोय. आता ह्यानंतर याला आपण याच्या बाबाच्या घरी सोडणार आहोत. इथे थोडीशी चिकन अंडीची ग्रेव्ही आहे, मस्तपैकी भात हा ह्याला भरवतो. त्यासोबत मी 1-2 घास खातोय आणि हा मस्तपैकी आरामात माझ्याकडनं भरवून घेतोय गेम खेळता खेळता. मध्ये प्रॉन्स खातोय, टोमॅटो सॉससोबत मस्तपैकी लावून. आणि इकडे सुरमई सुद्धा खातोय. ते बघा त्याला तिखट होतोय तरी पण तो खातोय, पाणी पितोय परत. आणि त्यानंतर काय खाणार सोच आपण? फ्रीजात काय ठेवलंय? आपण कॉकटेल. हा मग विसरतो कसा रे तू? तिखट झालं काय नाही, ब्रेव बॉयज तिखट खातात. हे बघ असं, हे बघ असं, हे बघ. तर भाई फायनली रात्रीचे वाजले 1:30. सगळं आटपेपर्यंत मजा मस्ती, बाकी सगळे गप्पा गोष्टी, घरातले टॉक्स वगैरे होईपर्यंत वाजले 1:30 आता. आणि आपण चाललो आहोत झोपायला. म्हणजे बघा उशी रेडी आहे आपली. आता मस्तपैकी झोपणार आहोत. सकाळी आपल्याला 5ला उठून आपला डंपर येणार आहे. तर त्याला साईड दाखवायला जायचे. साईड दाखवायला म्हणजे त्याला माहीत नाही की आपल्याला कुठच्या साईडवर गाडी पाठवायची. सकाळच्या 5 वाजता आपल्याला आपल्याच गावात आहे, त्यामुळे तिकडे जायचं. तर ते काम करायचं आहे आपल्याला सकाळच्या 5 वाजता उठून. सो फायनली आता आपण चाललो आहोत झोपायला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.